सादर करीत आहोत विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद. अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर. आज ऐकूया भाग 52, गुलकी. आज अपूला उठायला बराच उशीर झाला. त्याचे डोळे बंद असले तरी बराच वेळेपासून तो जागाच होता आणि आई आणि बाबांचं बोलणं ऐकत होता. निश्चंडीपूर सोडून बनारसला निघून जावं असं त्यांचं चाललं होतं. त्याचे बाबा इथल्यापेक्षा तिथं सगळं किती चांगलं आहे ते सांगत होते. आपले अनुभव सांगताना ते म्हणाले, तिथली माणसं फार दयाळू आहेत, वेळेला धावून येणारी आणि परोपकारी आहेत. शिवाय ते मला ओळखतात, आदरानं वागवतात आणि स्वस्ताई तर अशी आहे की काय सांगू. सर्व जयाला ती कल्पना फारच पसंत पडली. बनारस ही तिच्या दृष्टीने अपेक्षापूर्ती करणारी स्वप्ननगरी ठरणार होती. तिथं कुठल्याही गोष्टींची कमतरता भासणार नव्हती. नाहीतरी आमचं निश्चंडीपूर. इथं 12ही महिने हजार अडचणी हात धुवून पाठीशी लागलेल्या असतात. एकदाचं धाडस करून इथून निघालो तरच हे दिवस पालटतील. आता एकही दिवस इथं राहू नये. शक्य झालं तर आजच सामानाची बांधाबांध करावी आणि निघावं असं तिला वाटू लागलं. शेवटी बऱ्याच चर्चेनंतर एप्रिल महिन्यात निश्चंडीपूर सोडावं असा त्यांचा निर्णय झाला. सर्व जयानं गंगानंदपूरच्या देवाला केलेला नवस शेवटी फळाला आला होता. निश्चंडीपूर सोडण्यापूर्वी तो नवस फेडणं आवश्यक होतं. पण नवस फेडायला कोणाला पाठवावं हाच प्रश्न होता. कारण गंगानंदपूर 8 मैलावर होतं. सध्या घरात तीच एक चर्चा सुरू होती. अपू म्हणाला, मी जातो, त्यानिमित्तानं मावशीची भेटही होईल. मूर्खासारखा बोलू नकोस. इथून ते गाव 8 मैलावर आहे हे तुला माहीत तरी आहे का? परंतु अपू ऐकायला तयार नव्हता. आईशी वाद घालत तो म्हणाला, म्हणून काय झालं? तू मला घरातच कोंडून ठेवणार आहेस की काय? कुठेच म्हणून जाऊ देत नाहीस. मला का चालता येत नाही? हातपाय नाहीत? डोळे नाहीत? हो, सगळं आहे तुला. पण मी म्हणते, एकटा कसा जाशील? फार मोठा धाडशी माणूस झालास नाही का? परंतु अपूनं आईचं अजिबात चालू दिलं नाही. गंगानंदपूरला आपण एकटे जाणार हे त्याने जाहीरच करून टाकलं. आणि ठरल्याप्रमाणे एके दिवशी सकाळी अपू गंगानंदपूरच्या वाटेला लागला. सकाळच्या चढत्या उन्हात नांगरलेली शेतं आणि झाडं झुडपं ओलांडत तो निघाला होता. ऊन चढत गेलं तसतशी पायाखालची धूळ तापू लागली. परंतु पाय भाजणाऱ्या त्या धुळीकडे दुर्लक्ष करीत अपू वाट कापत होता. लालेलाल बोरांनी लगडलेल्या एका झुडपानं अपूचं लक्ष वेधून घेतलं. चटकन पुढे होऊन अपूनं खिसे भरून घेतले आणि तो गाणं गुणगुणत पुढे चालू लागला. ऊन असलं तरी मुक्त मोकळ्या वातावरणात गवतातून चालण्याचा आनंद काही वेगळाच वाटत होता. चहूबाजूने निसर्ग जणू साथ घालत होता. पक्षी किलबिलत होते. हवेत रानफुलांचा सुवास दरवळत होता. नाहीतरी अपूचं बालपण निसर्गाच्या सानिध्यातच गेलं होतं. जणू निसर्गाच्या सहवासातच तो लहानाचा मोठा झाला होता. त्यामुळे निसर्ग हा त्याला आपला मित्रच वाटे. एवढंच नव्हे तर निसर्ग आणि अपू एका प्रेमाच्या धाग्याने बांधले गेले होते. अपू झपझप चालत होता. नदीकाठी काही मुलं गळ टाकून बसली होती. तिथं तो थोडासा रेंगाळला. त्यानंतर तो एका छोट्याशा वस्तीजवळ आला तर तिथं एक संन्यासी एकतारी वाजवत एक भक्तिगीत गात बसला होता. ते गीत ऐकताच अपूला नरोत्तम दास आठवले. ते हे भक्तिगीत फारच सुंदर गात असत. वाटेत लागलेल्या हरीशपूर या गावाची शाळा रस्त्याच्या कडेला एका झोपडीत भरलेली दिसली. मुलं मोठमोठ्यानं पाढे म्हणत होती. प्रसन्न गुरुजींच्या शाळेत आपणही कसे पाढे म्हणत होतो हे आठवत अपूही तिथं थोडा वेळ थांबला. तेथील शिक्षक प्रसन्न गुरुजीं इतकेच वयस्कर नव्हते तर अगदी तरुण दिसत होते. अपू तसाच पुढे निघाला. चालता चालता त्याला सारखं वाटत होतं की आता आपण मोठे झालो आहोत. त्याशिवाय का आईनं आपल्याला एकटं गंगापूरला पाठवलं? आता इथून पुढं अशीच एकट्यानं चालायची तयारी ठेवावी लागणार होती. आणि आपण ठरवलंच तर आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही. अनेक नवी क्षितिजं आपल्याला खुणावत आहेत. नवं भविष्य आपली वाट पाहत आहे. पुढच्या महिन्यात बरोबर याच दिवशी आपण बनारसला जाणार आहोत. बनारस फार दूर आहे म्हणतात. पाहूया तरी किती दूर आहे ते. तिसरे प्रहरी तो गंगानंदपूरला पोहोचला. गावातल्या गल्ल्यांमधून चालताना त्याचं मन आत्मविश्वासानं भरून आलं. इकडे तिकडे न पाहता तो सरळ नाकापुढे चालत होता. परंतु आजूबाजूचे लोक आपल्याकडेच पाहत आहेत हे त्याला माहीत होतं. त्यामुळे त्याला थोडं ओशाळल्यासारखं वाटत होतं. तो त्या लोकांना ओळखत नव्हता, परंतु ते लोक त्याला ओळखत होते.
ओळखलात का तो कोण आहे ते? आता पहा केवढा मोठा झालाय. तो बघा पुढे चाललाय. मावशीला भेटायला आलाय वाटतं. लोक आपसात बोलत होते. त्यांचं ते बोलणं ऐकून अपूला इतकं लाजल्यासारखं झालं की मावशीचं घर कुठं आहे तेही विचारायचं धाडस त्याला होईना. शेवटी एका वृद्ध स्त्रीला विचारून तो मावशीच्या घराकडे निघाला. अंगणात आला तर तिथं कोणीच दिसत नव्हतं. थोडं थांबून तो 2दा खाकरला, तरीही कोणीच बाहेर आलं नाही. आता करावं तरी काय असा विचार अपूच्या मनात येतो न येतो. तेवढ्यात एक तरुण स्त्री बाहेर आली. हा कोण मुलगा आपल्या अंगणात उभा आहे असा प्रश्न तिला पडला असावा. कुतूहलाने त्याच्याकडे पाहत तिने विचारलं, कोण रे बाळ तू? कुठून आलास? मी निष्टंडीपुराहून आलोय. मी अपू आहे. क्षणभर अपूला वाटलं, आलो नसतो तर बरं झालं असतं. बापरे, कोणाच्या दारात गेल्यावर मी कोण, कुठून आलोय ते सांगणं किती कठीण असतं. शिवाय इतक्या दिवसांनी उगवलेल्या एका अनोळखी भाज्याला पाहून मावशीला राग तर आला नसेल. परंतु निश्चंडीपूरचं नाव ऐकताच त्या स्त्रीला इतका आनंद झाला की ती चटकन पुढे होऊन तिने अपूचा हात हाती घेतला. त्याला मोठ्या प्रेमाने घरात घेऊन आली. तिने त्याच्या आईवडिलांची विचारपूस सुरू केली. हातपाय धुवायला पाणी दिलं, प्यायलाही थंडगार पाणी आणून दिलं. आणि मग तिने असा काही प्रश्नांचा भडीमार सुरू केला की बस. अपूला उत्तरं देता देता पुरेवाट झाली. बोलघेवडी मावशी अपूला फार आवडली. परंतु यापूर्वी ती कधी निश्चंडीपूरला आल्याचं त्याला आठवेना. मावशी सारखी अपूकडे पाहत होती. किती छान दिसत होता तिचा भाचा. कोण आलंय म्हणून शेजारच्या स्त्रिया पाहायला आल्यावर ती मोठ्या गर्वानं अपूची ओळख करून देऊन म्हणाली, माझा भाचा आलाय म्हटलं, निश्चंडीपूरहून आलाय. किती देखणा आहे माझा भाचा. मी आपली काळी सवळी आहे, पण माझी बहीण फार देखणी आहे बरं. संध्याकाळी काका कुंजा चक्रवर्ती यांची भेट झाली. कुंजा चक्रवर्ती म्हणजे गालफड बसलेला कृश गृहस्थ होता. त्याचं वयही बरंच झालेलं होतं. त्याला पाहताच अपूला प्रसन्न गुरुजींची आठवण येऊन थोडी भीतीच वाटली. त्याला वाटलं कदाचित कोणत्याही क्षणी ते म्हणतील, काय धीट मुलगा आहेस रे तू. दुसऱ्या दिवशी सकाळी अपू गावात फेरफटका मारायला निघाला. गाव तसं लहानच होतं आणि होती ती घरही इथं तिथं विखुरल्यासारखी दिसत होती. मैदानात काही मुलं खेळताना दिसली. कुतूहलाने अपूकडे ते इतके एकटक पाहत होते की अपूला फारच संकोच वाटला. त्यांच्याशी मैत्री करायला गेलेला अपू त्यांच्याशी बोलूही शकला नाही. फेरफटका मारून अपू मावशीच्या घरी परत आला. रोज सकाळी सर्वजया त्याला काहीतरी खायला करून द्यायची. पण इथं खायला कसं मागणार? इथं तशी काही पद्धत नसेल तर? समजा आपण मागितलं तर ते लोक काय म्हणतील? आपण परत गेल्यावर म्हणतील, काय खादाड मुलगा होता तो, सारखं नुसतं खायलाच मागत होता. कालच संध्याकाळी मावशीनं दूध आणि मिठाई दिली होती, पण काल मिळाली म्हणून आजही मिळेल असं कुठे आहे? तशी अपेक्षा धरणंही चुकीचं आहे. नको, आपण आपलं गप्पच बसावं. त्यापेक्षा अजून थोडं भटकून यावं. अपू तसाच मागे वळला. अंगणात 6-7 वर्षांची एक लहानशी मुलगी हातात पितळी कटोरा घेऊन उभी होती. मावशी, भोपळा केला असेल तर वाढावं थोडा, ती मुलगी म्हणाली. कोण ग? गुलकी वाटतं. आज भोपळा नाही ग केला, तू संध्याकाळी ये, मावशीनं आतूनच ओरडून सांगितलं. परंतु ती मुलगी अजूनही तशीच उभी होती. तिच्या अंगावरची साडी बरीच मळकट होती आणि तिच्या विस्कटलेल्या कुरळ्या केसांमध्ये बरीच माती झाली होती. मुलांसारख्या कापलेल्या त्या केसांना कधी तेलफणी लागली नसावी. अपूकडे पाहून ती निरागस असं गोड हसली आणि जाऊ लागली. कोण ग ही मुलगी मावशी? ती होय, अरे ती गुलकी, बिचारी परगावहून आली आहे. तिला आईवडील नाहीत. शेजारी राहणारी ती निबरनची आई आहे की नाही, तिच्या लांबच्या नात्यातल्या, त्यामुळं असते त्यांच्याकडे. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारचा एक मुलगा अपूकडे आला. थोड्याच वेळात त्यांची दोस्ती जमली आणि मग ते दोघे फिरायला म्हणून बाहेर पडले. फिरून परत येताना अपूला वाटेत गुलकी दिसली. रस्त्याच्या कडेला बसून ती काहीतरी खात होती. अपू येताना दिसताच गुलकी चटकन उठली आणि निरागस हसून पळत सुटली. अगं थांब थांब, अपू म्हणाला. परंतु गुलकी थांबली नाही. पळत असताना तिच्या ओचात बांधलेल्या फुलांच्या कळ्या एक एक करून गळत होत्या. हसत हसत अपू तिचा पाठलाग करू लागला. निरागस असं गोड हसणारी गुलकी त्याला फारच आवडली होती. सकाळीच मावशी म्हणाली होती, निबरनची आई गुलकीला फार जाच करते. खरं म्हणजे गुलकी तिच्या मुलीसारखीच आहे. त्यानंतर आंघोळ करतानाही तसंच झालं. दाराआडून कोणीतरी पाहतो आहे असं अपूला जाणवत होतं. पाहिलं तर ती गुलकीच निघाली.
दाराआड लपून ती अपूकडे पाहत होती. अपूचं लक्ष जाताच तिनं पुन्हा तसंच गोड हास्य केलं. थांब, आता तुला पकडतोच, असं म्हणत अपू उठला. परंतु तेवढ्यात गुलकीनं धूम ठोकली होती. तरीही धावत जाऊन अपूनं तिला पकडलं आणि मारण्याचा बहाणा केला. पण आता मात्र गुलकी फारच भ्याली. अपू आपल्याला आता चांगलंच बदडून काढणार की काय असंच तिला वाटलं. परंतु हे केवळ गंमत आहे हे लक्षात येताच ती खिदळून खिदळून हसू लागली. तुला फार पळायला आवडतं नाही का? थांब, आपण एक खेळ खेळू. हे पान हातात घे आणि तू पुढे पळ. मी तुला पकडणार. तू चोर, मी पोलीस. छोट्याशा गुलकीविषयी अपूच्या मनात फार आत्मीयता निर्माण झाली होती. गुलकीला अपूशी मैत्री करायची होती, परंतु आपल्या मनातलं प्रेम कसं व्यक्त करावं हेच तिला माहीत नव्हतं. ती बोलून दाखवू शकत नव्हती, परंतु तिच्या हसण्यातून, अवखळ वागण्यातून तिच्या मनातली मैत्रीची ती अबोध भावना नकळत व्यक्त होत होती. गुलकीला पाहून अपूला आज पुन्हा एकदा आपल्या दीदीची आठवण झाली. गुलकीच्या वयाची असेल तेव्हा ती ही अशीच दिसत असेल. ओचात फुलं गोळा करत ती ही अशीच रानावनातून एकटी फिरत असेल. गुलकीसारखंच तिलाही कोणी समजून घेत नसेल, कोणीही तिची काळजी केली नसेल. तीही अशीच अवखळपणे पळत असेल, निरागस गोड हसत असेल. गुलकीचं बोलणं ऐकून अपू एकदम आश्चर्यचकित झाला. शेतकरी आणि गुराखी बोलतात तशा खेडवळ भाषेत ती बोलायची. दुपारी मावशीनं अपूला जेवायला बोलावलं. गुलकी ही अपूसोबत मावशीकडे आली. अपू जेवायला बसल्यावर मावशीनं गुलकीलाही जेवतेस का म्हणून विचारलं. गुलकीनं हो म्हणून मान हलवताच मग मावशीनं तिलाही भात भाजी वाढून दिली. जेवता जेवता अपूला वाटलं, गुलकी ही इथं जेवणार आहे हे माहीत असतं तर मग मी तिच्यासाठी थोडा मासा तरी उरवून ठेवला असता. परंतु गुलकीला ती अपेक्षाच नव्हती. वाढलेला भात ती अधाशासारखी खात होती आणि आणखी हवा म्हणून मागत होती. अगदी बराच वेळ ती जेवत होती. शेवटी आणखी खाणं अशक्य झाल्यावर ताटातला भात तसाच ठेवून ती थांबली. ती इतकी जेवली होती की तिला जागेवरून उठणंही शक्य होत नव्हतं. गुलकीची ती अवस्था पाहून मावशी म्हणाले, उठ आता, किती खाशील? किती खरकट उरवून ठेवलंस ते पाहिलंस? पहा रे अपू, कसली बाई आहे ती म्हणायची. पोरीला निदान दुपारच्या जेवणाला तरी हाक मारायची. पोटची लेक नसली म्हणून काय झालं, शेवटी तेही एक लेकरूच आहे ना. शनिवारी अपू आईनं दिलेली दान दक्षिणा सोबत घेऊन मंदिरात जाऊन आला. छातीवर रुळणारी पांढरी शुभ्र दाढी असलेले पुजारी हे एक सज्जन आणि विद्वान गृहस्थ होते. त्यांची विधवा कन्या प्रत्येक गोष्ट करायला त्यांना मदत करत होती. बाळ, असे 4च पैसे आणलेस? नवस फेडायला निदान 8 पैसे तरी हवेत, पुजारी म्हणाले. पण आईनं तेवढेच दिलेत, आणखी द्यायला आता माझ्याकडे एकही पैसा नाही. पुजाऱ्याच्या विधवा कन्येनं देवाला वाहिलेल्या प्रसादातल्या केळी वगैरे अशा काही वस्तू घेऊन केळीच्या पानात गुंडाळल्या आणि अपूच्या हातावर ठेवल्या. पुजारी महाशय म्हणाले, बाळ, हा प्रसाद घरी घेऊन जा. त्यावर मी कुंकू आणि बेलाची पानं घातलीत. हा देवाचा आशीर्वाद आहे. अपूला वाटलं, खरंच किती चांगली माणसं आहेत. माझ्याकडे 2 पैसे असते तर मी निश्चितच त्यांना दिले असते. संध्याकाळी सर्वजण चांदण्यात बसून गप्पा मारत होते. अपू दुपारी घडलेली हकीकत मावशीला सांगत होता. तेवढ्यात शेजारच्या घरातून आभाळ भेदून जाईल अशी किंकाळी उमटली. निश्चितच तो गुलकीचाच आवाज होता. मारू नको ग मावशी, मारू नको ग मावशी, माझ्या पाठीतून रक्त आले. नको नको ग मावशी. त्यापाठोपाठ कर्कश आवाज कानावर आला. दुसऱ्यांकडे जेवतेस होय? लक्षात ठेव, इथून पुढं काही खाल्लंस तर कुठं. खादाड डुकरीन कुठली, मी तुला खायला देत नाही काय? लोकांना बोलायला काय जातं म्हणे ती बाई गुलकीला खायला घालत नाही. नालायक मेले. आणि तू दुष्ट कृतघ्न खादाड मेली. थांब, तुला की नाही पळी तापून चांगला डागच देते, त्याशिवाय तुझी भिकारडी सवय जाणार नाही. ऐकलंस रे अपू, मावशी म्हणाली. हे सगळं माझ्या विरोधात चाललंय. खरं बोललं तर शेजारीसुद्धा वैरी होतात ते असे. त्यावर अपू काहीही बोलू शकला नाही. गुलकीची ती किंकाळी ऐकल्यापासून त्याचा घसा जणू कोरडाच पडला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अपूचं जेवण लवकरच आटोपलं. निघायची सगळी तयारी करून लगेचच तो बाहेर पडला. त्याचे काका कुंजा चक्रवर्ती तंबाखू भरलेली बैलगाडी घेऊन नवाबगंजला जाणार होते. त्याच गाडीत ते अपूला घेऊन जाणार होते आणि वाटेत निश्चंडीपूरला सोडणार होते. वाटेतच एका वळणावर अपूला गुलकी भेटली. छकुली, अगं आज मी गावाला चाललो. आज तू कुठे दिसली नाहीस ते.
खेळायलाही आली नाहीस? अविश्वासानं हसत गुलकी अपूकडे पाहतच राहिली. खरंच मी चाललोय. तुला खोटं वाटतं की काय? ही बघ माझी पिशवी. मी बैलगाडीतून जाणार. बैलगाडीपर्यंत येतेस? अपूचं ऐकून गुलकी त्याच्यासोबत चालू लागली. थोडा वेळ चालून गेल्यावर ती जागीच थांबली आणि अपूच्या जाकीटाकडे बोट दाखवत म्हणाली, केवढ्याचं आहे ते? गुलकीच्या त्या प्रश्नावर अपू हसला. 2 रुपयांचं. तुला आवडलं का ते? हवंय का तुला? त्यावर गुलकी मग तोंड भरून हसली. जणू तिला एकच सांगायचं होतं, देणार असशील तर दे की, मी काही नाही म्हणणार नाही. तोच गर्द झाडीतून वर सरकणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्रबिंबानं अपूचं लक्ष वेधून घेतलं. संध्याकाळच्या धुसर संधी प्रकाशात मिसळणाऱ्या चंद्रकिरणांमुळे सगळं वातावरण कसं अद्भुतरम्य वाटत होतं. स्थळाकाळाचं भान विसरून अपू क्षणात जणू बनारसला जाऊन पोहोचला. अपू म्हणाला, पुरे झालं छकुली, इतक्या दूर येऊ नकोस. आता तू घरी जा. हे बघ, उशीर होते. उशीर झाला तर तुला घरी रागवतील. पुन्हा आलो तर भेटेनच ग. पण आता कदाचित येणं होईल असं वाटत नाही. पुढच्या महिन्यात आम्ही बनारसला चाललोय ना. तिथं आम्ही कायमचे राहायला चाललोय. म्हणून म्हटलं. गुलकी आपलं तेच निरागस असं गोड हसली. यानंतर अपू गंगानंदपूरला कदाचित कधीच येणार नव्हता. परंतु इथले दूर दूर धावणारे अरुंद रस्ते त्याला आठवत राहणार होते. झाडीतून डोकावून पाहणारा तो चंद्र तसाच स्मरणात राहणार होता. आणि इतक्या थोड्या काळात ज्याच्याशी गाढ मैत्री जमली, ती जगातल्या दूर दूर जाणाऱ्या रस्त्यांपासून अनभिज्ञ असलेली, कुरळ्या केसांची पोरकी आणि अजाण गुलकी, तिला तो कसं बरं विसरू शकणार होता?